एवढे साहेब बैठक पार पडली असं तुमची बैठक पार काय बोलले होते? उद्धव साहेबांशी जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली. सखोल म्हणजे मतदारसंघावर पूर्ण चर्चा केली. ही पोटनिवडणूक आहे आणि आमचं 3 पक्षाची महाविकास आघाडी आहे. बाकीच्या 2 पक्षाची साहेब आता आज बोलून घेणार आहे आणि उद्या ही उमेदवारी फायनल करणार आहे. मी निवडणूक लढायला इच्छुक आहे कारण मी 32 वर्षाचा शिवसैनिक आहे आणि मातोश्रीवर माझं 30 वर्षापासून येणं जाणं आहे. अत्यंत घनिष्ठ असं काम मी शिवसेनेचं गेल्या 30 वर्षात केलेलं आहे. त्याच्यामुळे मी दावेदार आहे निवडणुकीचा आणि 100% मला उमेदवारी मिळणार आहे. साहेब या आधी तुम्ही बाळासाहेब थोरात यांची सुद्धा भेट घेतली होती. हो. त्यावेळेस नेमकं काय चर्चा झाली होती? आणि ते म्हटले होते की ते उद्धव ठाकरेंशी बोलतात. तुम्ही काय बोलला होता थोरातांना? मी त्यांना सांगितलं होतं की मी तिथं चांगला उमेदवार आहे आणि माझ्यापेक्षा चांगला उमेदवार असेल तर तुम्ही देऊ शकता. परंतु त्यांना माहिती आहे की मी चांगला उमेदवार आहे म्हणून आज सकाळी त्यांनी मला सिग्नल दिला की तू लढू शकतो. तुम्हाला थोरातांनी म्हटले का तुम्ही तो लढा? माझा फोन झाला ना त्यांची आजच झाला होता. आज. हो म्हणजे लढा म्हणाले. नाही ते म्हणलं तर साहेबांशी भेटा आणि साहेबवरच्या लोकांशी चर्चा करतील. म्हणजे पवार साहेबाशी करतील, ते सपकाळ साहेबाशी करतील आणि निर्णय घेतील. तनपुरे देखील दुसरीकडे त्याच संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. असं देखील सूत्रांकडून समजतंय की काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. नाही नाही आता काय झालं, वेळ थोडी निघून गेलेली आहे. आता 2च दिवस बाकी आहे आपल्याकडे, 5 आणि 6. आता कधी होणार आहे सगळ्या गोष्टी. मी जसं गेले 15 दिवस या सगळ्या संपर्कात आहे सगळ्यांच्या की मला उमेदवारी करायची. मी 15 दिवसापूर्वी साहेबांना भेटून गेलेलो की मला उमेदवारी करायची म्हणून. म्हणजे अजूनही चर्चा या संदर्भात बाकी आहे की उमेदवारी चर्चा बाकी आहे. आज फायनल होणार, उद्या कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी डिक्लेअर होणार. आता उद्धव साहेब नेमके काय म्हणाले तुम्हाला संवाद साधल्यावर? उद्धव साहेबांनी सांगितलं माझ्याकडून मतदारसंघाची पूर्ण भौगोलिक परिस्थिती समजून घेतली. कारण काय झालं, तो मतदारसंघ फक्त राहुरी नाही आहे, राहुरी नगर पाथर्डी असा 3 तालुक्याचा मतदारसंघ आहे. ती सगळी भौगोलिक परिस्थिती समजून घेतली आणि त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर त्यांनी वरच्या लोकांशी बोलून उमेदवारीचा निर्णय घेणार आहे. याआधी प्राजक्त तनपुरे या मतदारसंघातून आमदार महाविकास आघाडीच्या जे ते मंत्री सुद्धा राहिलेले आहेत. हो. त्यामुळे त्यांच्या पारडं थोडं जास्त जड आहे असं एकंदरीत चर्चा जी आहे. नाही, पारड निवडणूक झाल्यावर कळण जड का हलकं. निवडणूक झाल्याशिवाय नाही ना कळणार. आणि दुसरीकडे अक्षय कडेले यांना सुद्धा उमेदवारी भाजपने नाही दिलेली आहे. आता काय झालं, धनशक्ती आणि जनशक्ती अशी ही निवडणूक होणार आहे. मी एक साधारण माणूस आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, परंतु कट्टर शिवसैनिक आहे. मी कुठेही कधी हल्लो नाही. माझा जन्म शिवसेनेत झाला आणि माझं मरण पण मी शिवसेनेत होतो. त्याच्यामुळं जनतेचा माझ्यावर विश्वास आहे की मी ना जीवनात पक्ष बदलला ना कधी बदलणार आहे. म्हणून लोक मला स्वीकारतील आणि 100% निवडून. आणखी शेवटचा प्रश्न आहे, जर उमेदवारीच्या ह्याच्यासाठी तुमचं नाव शिक्कामोर्तब नाही झालं तर तुमची भूमिका काय असेल? नाही नाही, जो पक्ष आदेश देईन तर ते मी करत. दादा आपका नाम बताइए। मेरा नाम राव साहेब खेवरे। मैं शिरडी लोकसभा से हूँ, राहुरी विधानसभा में रहता हूँ। राहुरी विधानसभा का चुनाव है, इसलिए मैं आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहब इनके पास मेरा चुनाव टिकट के लिए आया था।